रामराम मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे, आपण आता टरबूजसाठी बेड बनवला आहे। साधारण 1 फूट हाईट आहे बेडची आणि होलचा माप बी 1 फूट आहे। तर आपलं वावर आहे जवळपास 5 एकर आहे। तर मित्रांनो, कोणती व्हरायटी लावायची ते नक्की आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं तुम्ही। आता 5 एकरमध्ये जवळपास लागायला पाहिजे आपल्या शेतात 20-25 पाकिट लागायला पाहिजे असं माझा अंदाज आहे। तसं तुम्ही सांगणारच कमेंट करून, पण माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की जानेवारीमध्ये 5 पिके लावलेली पाहिजे शेतकऱ्याने। पहिलं पीक टरबूज, दुसरं डांगर, तिसरं कोथिंबीर, चौथं भेंडी आणि 5वं गवार। मेथी आपलं कोथिंबीर जवळपास 30 ते 35 दिवसाची असते आणि टरबूज हे पीक 60 ते 70 दिवसाचं असतं आणि डांगर 70 ते 80 दिवसाचं असतं। तर आपल्याला मार्केट भाव जर चांगला मिळाला तर आपण मालामाल होणारच आहे। पण मित्रांनो, मला सांगायचा इकडे उद्देश आहे तुम्हाला की टरबूज हे टरबूज पीक हे खरंच खूप चांगलं आहे, पण खर्च बी तेवढाच लागतो टरबूजाला। माझा अंदाजे एकराला 50-60 हजार रुपये बस एवढा खर्च लागेल। पण टरबूज थोडं जास्त लावायचं शेतकऱ्यांनी आणि टरबूजाला खर्च बी आहेच तेवढा, पण भाव जर चांगला भेटला, जसं की आता हे टरबूज आता उद्या लागवड करणार मी, जवळपास हे रमजानपर्यंत आपलं टरबूज निघून येईल। तरी मी मार्केट भाव 10-11 रुपये बी राहिला तरी आपल्याला पैसा आहे आपल्याकडे भरपूर। आणि दुसरी बात म्हणजे भेंडीला बी मार्केट भाव चांगला राहिला तर भेंडीला बी भाव आहे। तिसरी गवार बी आपली जवळपास 2 महिन्याचं पीक आहे, 2 महिन्यात निघून जातात, त्याला बी जर भाव चांगला राहिला तर मस्त गवारलाही भाव आहे सध्या। आणि चौथी कोथमीर बी 40-45 दिवसाचं पीक आहे, त्याला बी मार्केट भाव चांगला राहिला तर भाव एकदमच आता सरासरीत भाव तर चांगला आहे कोथमीरला चालू, तर कोथमीर बी चांगली। आणि चौथं टरबूज आपलं हे डांगर एकदम भारी पीक आहे, ते पण सेम टरबूज सारखंच आहे, त्याला बी भाव चांगला असतो। आणि 6वं पीक आहे तर तुम्हाला सांगितलं होतं ते डेमचं, आमच्याकडे डेमचं बी खूप लोक लावतात, डेमच्याला बी चांगलाच भाव आहे। तर शेतकऱ्यांनी 5-6 पिकं जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास आरामशीर आपलं खर्च वगैरे काढून देणार। माझा व्हिडिओचा काढण्याचा मुद्दा एकच आहे, शेतकऱ्यांनी असे छोटे छोटे पीक लावले पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।